काम करणार नाही त्याची तात्काळ बदली करण्यात येईल असा स्पष्ट इशारा पोलीस यांनी दिला आहे. बैठकीत पोलीस आयुक्तांनी 2.5 तास घेतला गुन्हेविषयक आढावा. आयुक्तांनी मंगळवारी गुन्हेविषयक आढावा बैठकीत दिला. तिन्ही उपायुक्तांसह एसीपी आणि आयुक्तालयातील 10 ठाणेदारच वेगवेगळ्या शाखेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी 15 डिसेंबर रोजी अमरावती शहर पोलीस ठाण्यात आयुक्त पदाचा पदभार सांभाळल्यानंतर प्रथम सर्व अधिकाऱ्यांची ओळख करून घेतली आणि मनपा निवडणुका असल्यानं त्यांनी शहरातील सर्व अवैध धंदा चालकांना पेशीत बोलावून यापुढे शहरात कुठल्याच प्रकारचा अवैध धंदा दिसणार नाही असं बजावले होते. त्यानंतर प्रत्येक ठाण्याची पाहणी करून तेथील कामकाजाचा आढावा घेत गुन्हेगारांबाबत सखोल माहिती घेत मनपा निवडणुकीदरम्यान कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत विशेष आदेश दिले होते. परिणामी मनपा निवडणूक शांततेत पार पडली. मंगळवारी पोलीस आयुक्तांनी आयुक्तालयातील सर्व अधिकाऱ्यांची क्राईम बैठक घेतली. या दरम्यान त्यांनी स्पष्ट सांगितले की मोठ्या प्रमाणात गुन्हे पेंडिंग आहेत. दैनंदिन कामासह पेंडिंग गुन्ह्याची निर्गती करा. शहरात दिवसाला व रात्रीला पोलीस सतत रस्त्यावर दिसले पाहिजे. या पद्धतीने शहरात 24 तास पेट्रोल करावी. तसेच प्रत्येक ठाण्यातील सर्व प्रकारच्या गुन्हेगारांची यादी करून त्यांच्यावर कुठली कारवाई करण्यात आली आणि यापुढे त्यांच्या विरुद्ध कोणती कारवाई करण्यात यावी याबाबत नव्याने आदेश दिले. शहरात सर्व प्रकारचे अवैध धंदे ज्या पद्धतीने बंद आहेत त्याचप्रमाणे ते कायमस्वरूपी बंद असावे. कोणत्याही पोलीस ठाण्या अंतर्गत अवैध धंदे सुरू दिसले किंवा कोणता अधिकारी पाहिजे त्याप्रमाणे काम करत नसेल तर संबंधित अधिकाऱ्याची तत्काळ बदली करण्यात येईल असा सतर्कतेचा इशारा पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी दिला आहे.